तर आज मी तुम्हाला विळखा भाग 2 सांगणार आहे. तर याआधी आपण विळखा भाग 1 बघितला. तर कोणी विळखा भाग 1 बघितलेला नसेल, तर त्यांनी कृपया बघावा. खूप इंटरेस्टेड आहे. तरच तुम्हाला दुसरा भाग पण समजेल. तर बघा आजी पुढे सांगू लागल्या. त्या जे काही सांगत होत्या ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. सूर्य सकाळ होण्याची वाट बघत होता आणि एकदाची सकाळ झाली. आता चांगलाच उजेडच होतं. अनिता पण उठली. पटकन ती बाथरूममध्ये गेली. अंघोळ वगैरे करून ती सरळ स्वयंपाकघरात गेली. सुरेश उठून तयार झाला. अनिताकडे जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तरी पण तो हिंमत करून स्वयंपाकघरात गेला. अनिता आणि तिची सासू नाश्त्याची तयारी करत होते. सुरेशने अनिताकडे पाहिले. ती पाठमोरी होती. व्यवस्थित साडी नेसलेली, केसांची वेणी घातलेली. तिचे केस केस बघून सुरेशला काल रात्री केस मोकळे सोडलेली अनिता आठवली. त्याच्या डोळ्यासमोर तिचे कालचे रूप उभे राहिले. अचानक अनिता वळाली. तिने सुरेशकडे पाहिले. सुरेश एकदम डचकला. जरासा मागे सरकला. अनिता त्याला म्हणाली, "काय झालं? तुमचा चेहरा एवढा पांढरा का झालाय?" "काही नाही. दे डबा लवकर, उशीर होतोय." असे म्हणून सुरेश तिथून निघाला. आज त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सारखं त्याला काल रात्रीचं आठवत होतं. काय करावं विचार करून तो बेजार झाला होता तो. सुरेशला गजूची आठवण झाली. सगळी कामे सोडून तो गजूकडे गेला. गजू दुपारचं जेवणासाठी घरी आला होता. सुरेशला दुपारचं घरी बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. कारण सुरेश दुपारचं कधी सहसा जात नसे. आज तो आलाय म्हणजे काहीतरी खास आहे. गजूने सुरेशला चहा-पाणी दिले. सुरेशचा गंभीर चिंताग्रस्त चेहरा गजूच्या नजरेतून सुटला नव्हता. तरी पण त्याने सुरेशला विचारलं, "काय झालंय? सगळं ठीक आहे ना? का काही भांडण-बिंडण झालंय?" काय बोलावं सुरेशला काही सुचत नव्हते. कसं सांगू, काय सांगू? हळूहळू सुरेशने रात्री घडलेला प्रसंग गजूला सांगितला. गजूचा विश्वासच बसेना. असं काहीतरी सुरेश सांगेन याची त्याला कल्पना स्वप्नातसुद्धा नव्हती. आता चक्कर येण्याची वेळ गजूची होती. घडलेला प्रकार ऐकून त्यालाच घाम फुटला तर सुरेशची काय अवस्था झाली असेल. बरेच वेळ विचार करून सुरेश गजूला म्हणाला, "गजू काय आहे हे सगळं? आता काय करू मी?" खूप रडला सुरेश. गजूने सुरेशला शांत केले आणि म्हणाला, "मी सांगतो ते नीट पाहिले. मनाची हिंमत सोडू नकोस. कोणाला यातलं काहीही सांगू नकोस. सुरेश तू जे सांगतोय त्यावरून असं कळतंय की वहिनी जे काही करत होती ते चेटूक विद्या आहे." "चेटूक विद्या?" नुसतं कानावर शब्द पडला तरी सुरेशच्या मनात धस्त झालं. गजू म्हणाला, "पण एक शंका आहे मित्रा." आणि त्याला नुकतीच चेटूक विद्या येते की अजून काय गजू? असं बोलावं काही समजेना गजूला. तरी पण मित्रासाठी त्याने विचारलेच. सुरेश आणि त्याला फक्त चेटूक विद्या येते की स्वतः चेटकीण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे पुढे काय करायचे ते ठरवूयात. "हे कसं कळणार?" गजू म्हणाला, "माझ्या माहितीप्रमाणे मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की चेटकिणीला तिचे केस खूप प्रिय असतात. म्हणून ती कोणालाही त्यांना हात लावू देत नाही. सुरेश तू आता एक काम कर. अनिताजवळ जेव्हा जाशील तेव्हा तिच्या केसांना हात लावायचा प्रयत्न कर. थोडे तिचे केस ओढ आणि बघ काय होतं ते. आणि हो, अनितावर बारीक नजर ठेव. पण तिला कुठलाही संशय येऊ देऊ नकोस. सावध राहा. त्यांना आता कळले की अनिता का देवपूजा वगैरे करत नाही ते." गजूशी बोलून सुरेश घरी आला. अनिता काहीतरी काम करण्यात व्यस्त होती. आता तो तिच्यावर बारीक नजर ठेवून होता. नेहमीप्रमाणे सगळे जेवले आणि झोपायला गेले. अनिता जशी रूममध्ये आली तसं सुरेशला थोडी भीती वाटली. पण ती एकदम नॉर्मल वागत असल्याने त्याला हिंमत यायला लागली. अनिता सुरेशजवळ येऊन बसली आणि दोघे गप्पा मारू लागले. बोलता बोलता सुरेशने अनिताच्या खांद्यावर हात ठेवला. अनिता सुरेशकडे बघून गोड हसली. सुरेश तिला म्हणाला, "काय छान दिसतेस तू आज." हे ऐकून अनिता थोडी लाजली. सुरेश तिची स्तुती करू लागला आणि हळूहळू त्याचा हात तिच्याकडे नेत तिच्या केसांना स्पर्श करू लागला. अजून तरी अनिता काहीच बोलली नाही. त्याने हिंमत करून त्याचा हात अनिताच्या डोक्याच्या मागील बाजूला ठेवला आणि हाताची बोटे केसांमध्ये फिरवू लागला. सुरेशचा हाताचा स्पर्श केसांमध्ये होताच अनिता एकदम मागे सरकली आणि तिने सुरेशचा हात केसांमधून मानेला झटकला.
झटकला झटका देऊन काढून टाकला. "काय करताय हे? आज झोप नाही आली वाटतं तुम्हाला?" अनिताने सुरेशला झटका देताच सुरेश मनातून थोडा घाबरला. परत हिंमत करून तो अनिताच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागला. पण अनिता प्रत्येक वेळी त्याला काही ना काही कारण देऊन हात लावू देईना. सुरेश पण जिद्दीला पेटला आणि परत प्रयत्न करू लागला. आता मात्र अनिताचा पारा चढला. ती सुरेशला चिडून म्हणाली, "माझ्या केसांना हात लावायचा नाही हं. मला अजिबात आवडत नाही." तिचे हे शब्द ऐकून सुरेश गारच झाला. त्याला कळून चुकले की अनिता ही चेटकीण नाही ते. त्याने दुसऱ्या दिवशी सगळा प्रकार सांगितला. पुढे काही दिवस तो अनिताच्या केसांना हात लावण्याचा सारखी संधी शोधू लागला, पण ती काही हात लावू देईना. अधूनमधून अनिताची चेटूक पूजा पण चालू असायची. सुरेश डोळ्यात तेल घालून आता सगळं बघू लागला. जे काही घडे ते तो गजूला सांगू लागला. "आजी मला जसे सांगत होत्या तसं ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. आता पुढे काय? यातून बाहेर कसं पडायचं? विचार करून करून डोके फुटायची वेळ आली. शिवाय जीवाची भीती पण होतीच. काय करावं काही समजेना." एक दिवस गजू कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. दुसऱ्या दिवशी तो परत आला आणि थेट सुरेशकडे गेला. त्याला आपल्या घरी घेऊन आला आणि म्हणाला, "सुर्या मित्रा, काल मी एका मांत्रिकाला भेटलो होतो. त्याच्याकडून कळाले की चिटकिणीला तिचे केस खूपच प्रिय असतात. जर का तू तिचे केस मिळवले तर ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल. फक्त तिचे थोडेसे केस आपल्या ताब्यात घे आणि तिला सापडणार नाहीत असे लपव. मग बघ तुझं नशीब कसं फळफळते ते." सुरेश म्हणाला, "मला काही नको. मला फक्त यातून सुटायचंय." पण गजू काही ऐकेना. सुरेश वाईटात पण चांगलं चांगलं होतं म्हणतात ना, तसंच आहे. हे बघ, आपण आपली 2-4 कामे तिच्याकडून करून घेऊ आणि मग देऊ सोडून. आणि मी आहे ना, तू कशाला घाबरतोय? जर तिला काही वाईट करायचे असते तर तिने ते केव्हाच केले असते." गजूने सुरेशला कसाबसा तयार केलाच. सुरेश आता अनिताशी गोड गोड वागू लागला आणि तिचे केस मिळवण्याचे प्रयत्न करू लागला. पण काही केल्या ती तिचे केस त्याच्या हातात पडू देईना. काय करावं आता? एके दिवशी सुरेश आणि गजूने एक योजना आखली. दुसऱ्या दिवशी गजू आणि त्याचे अजून 2 मित्र सुरेशच्या घरी सकाळी सकाळीच गेले. सुरेशनेही पहाटे लवकर उठला आणि त्याला लवकर आवरता येणार नाही असे कामे सांगू लागला. अनिताची घाई आणि चिडचिड व्हायला लागली. ती नीट तयार नव्हती झाली. त्यात गजू आणि त्याचे 2 मित्र अचानक नाश्त्यासाठी दारात हजर. अनिता पटापट कामे करू लागली. सर्वांना नाश्त्याचे आणून दिले. खाऊन झाल्यावर सर्वांसाठी चहा आणला. सर्वजण गप्पा मारत चहा पीत होते. गजूने मोठ्या हुशारीने अनिताला बोलवण्यात गुंतवले होते. अनिता खुर्चीवर बसून चहा घेत होती. तिला बोलण्यात गुंतलेली पाहून सुरेश हळूच उठला. हातात चहाचा कप बशी होतीच. हळूच तो अनिताच्या थोड्या जवळून मागे गेला आणि चालता चालता त्याने अचानक हातातून चहाचे कप निसटल्यासारखे मुद्दाम केले आणि तो चहा अनिताच्या डोक्यावर सांडला. केसांवर चहा सांडलाच आणि अनिता एकदम चिडली. डोळे मोठे करून ती सुरेशवर खेचकली. "काय अक्कल आहे की नाही? सगळा चहा माझ्यावर सांडलास. डोळे फुटलेत काय तुझे, मूर्ख?" अनिता रागाने लाल झाली होती. ती सुरेशला त्याच्या मित्रासमोर बोलतेय याचं पण तिला भान राहिलं नव्हतं. "ओ, चुकून झालं. जा जा लवकर केस धुवून ये." ती तशीच चिडचिड करत बाथरूममध्ये गेली. बऱ्याच वेळाने अनिता केस धुवून बाहेर आली. सुरेश पटकन तिच्या मागे खोलीत गेला. अनिता केस पुसत होती. तिच्या लांब मोकळ्या केसांना बघून सुरेश जरा घाबरला. तो तिच्या जवळ गेला तर ती त्याला मधून हाकलून देऊ लागली. पण सुरेश कपाटात काहीतरी शोधण्याच्या बहाण्याने तिथेच थांबला. अनिता सुरेशकडे बघत होती. तिला तिचे मोकळे केस घेऊन बाहेरही जाता येत नव्हते. थोडा वेळ थांबून तिने एक कंगवा घेतला व स्वतःचे केस विंचरू लागली. हळूहळू तिचे केस वाळू लागले. तसा तिला आनंद व्हायला लागला.
मस्त कुठलं तरी गाणं गुणगुणत ती केस विचरत आरशासमोर उभी होती. सुरेशचं लक्ष होतंच तिच्याकडे. तिच्या केसांची वेणी घातली तेवढ्यात बाहेर असलेल्या गजू आणि त्याच्या मित्रांनी एकदम जोरजोरात अनिता आणि सुरेशला आवाज देऊ लागले. "सुरेश बाहेर ये. ये लवकर. वहिनी पटकन या. लगेच या. हे बघा काय आहे ते." त्यांचा गोंधळ ऐकून अनिताने हातात कंगवा तिथेच ठेवला आणि पटकन बाहेर आली. "काय आहे? काय आहे?" असं बोलत गजू समोरच्या खोलीत बोट दाखवत म्हणाला, "त्या खोलीत आत्ता एक मोठं जनावर साप सरसरत जाताना मी पाहिला. काढा त्याला आधी बाहेर." अनिता पटकन हातात एक दांडका घेऊन त्या खोलीकडे पळाली. इकडे सुरेशच्या या अचानक झालेल्या गडबडीमुळे चांगली संधी मिळाली. त्याने क्षणाचाही विलंब न करता पटकन अनिताने जो कंगवा वापरला होता तो घेतला. झालेल्या गडबडीमुळे अनिताने तो कंगवा तिथेच ठेवला होता व ती बाहेर काय झालंय हे पाहण्यास आली होती. त्या कंगव्याला अनिताचे काही केसांचा बुचका अडकलेला होता. सुरेशने पटकन तो बुचका काढला आणि तो गजू आणि त्याचे मित्र तिथून निसटले. घरापासून थोडे लांब गजूने एक गाडी आणून ठेवली होती. सगळे पळतच गाडीजवळ पोहोचले. गाडीत बसले आणि तिथून पसार झाले. गजू आणि सुरेशचा प्लॅन यशस्वी झाला होता. इकडे अनिताच्या खोलीत जनावर शोधत होती पण ते काही सापडत नव्हते. बाहेरही एकदम शांतता झाली होती. अनिताला कसला तरी संशय आला. ती पटकन खोलीबाहेर आली. बघती तर काय तरी संशय आला. ती पटकन खोलीबाहेर आली. बघती तर गजू आणि त्याचे मित्र घरातून गायब. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ती पळतच वर वर खोलीत गेली. धावत पळत ती त्या कंगव्यापाशी पोहोचली. कंगवा हातात घेऊन बघती तर काय, केसांचा बुचका गायब. ती घरभर हातात कंगवा घेऊन सुरेशला शोधू लागली. पण सुरेशही दिसेना. ती बेभान होऊन शेताकडे पळाली. सुरेश तिथेही नव्हता. आणि त्याला कळून चुकले की सुरेशला तिचं तिचं खरं रूप कळालंय. तोच तिच्या केसांचा बुचका घेऊन पळालाय. ती वेडीपिसी होऊन सुरेशची वाट बघू लागली. घरात आदळआपट करू लागली. चिडचिड करू लागली. तिच्या केसांशिवाय तिला बेचैन झाली. रागाच्या भरात तिने सुरेशच्या आई-वडिलांना घराबाहेर काढलं. साधारण 15 साधारण 15 ते 20 दिवसांनी सुरेश परत घरी आला. अनिता सुरेशची वाट बघत रोज दारात उभी असायची. सुरेशला बघताच ती एकदम आनंदून गेली. सुरेश येताच ती त्याच्यासाठी चहा-पाणी आणि काहीतरी खायला घेऊन आली. सुरेशला आरामात बसलेला बघून ती मग सरळच विचारते आता, "माझे केस कुठे आहेत? मला ते पाहिजे. तुम्हाला कळलंय की मी चिटकीण आहे ते. ह्या द्या माझे केस परत." तिचं असं स्पष्ट बोलणं सुरेशच्या अजिबात अपेक्षित नव्हतं. तिचे मोठे झालेले डोळे बदललेला आवाज आणि स्पष्ट बोलणे ऐकून त्याच्याजवळ गेली. त्याला लाडीगोडी करू लागली व म्हणाली, "तर तुम्हाला सगळं कळालं आहे आता. कशाबद्दल बोलतेस तू अनिता? तुम्ही ना खरंच इतके छुपे रुस्तम असाल ना, मला माहीतच नव्हतं." "काय बोलतेस तू? मला काहीच नाही कळलंय." "ठीक आहे." सुरेशच्या मनात धस्स झालं. काय करावं ते त्याला कळेना. अनिता सारखी विचारत होती. सुरेश म्हणाला, "आधी सांग सांग आहे सांग सांग माझे आई-बाबा कुठे आहेत?" ती म्हणाली, "मीच रागात त्यांना घराबाहेर काढलं." जाऊन घेऊन ये." "ठीक आहे." आणि ती तशीच घराबाहेर पडली. बऱ्याच वेळाने ती परत आली. सोबत सुरेशचे आई-बाबा पण होते. रात्री अनिता खोलीत आली. ती सारखी सुरेशकडे केसांची विचारणा करू लागली. पण तो काही सांगेना. सुरेश तिला म्हणाला, "खरं सांग, कोण आहेस तू? माझ्याशीच का लग्न केलंय? काय उद्देश आहे तुझा?" अनिता म्हणाली, "मी एक चेटकीण नाही. मला चेटूकविद्या प्राप्त आहे. साक्षात सैतान मला प्रसन्न आहे. मी त्याला खुश करण्यासाठी काहीही करू शकते. त्याच्यासाठी मी माझ्या जन्मदात्या आई-बापाचा पण बळी दिला आहे. तो सैतान माझ्यात संचारतो. मला ताकदवर बनवतो. मला त्याला खुश करावं लागतं. तुझं घर नदीजवळ आहे. मी नेहमी इथे सैतानाला पूजायला यायची. पण गावातल्या लोकांमुळे माझी पूजा नीट होत नसे." पुढील भाग 3
पुढचा भाग आपण नेक्स्ट टाईम तिसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा भाग कसा वाटला त्याच्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा. तिसरा भाग मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक यू सो मच.